एक वक्तव्य आणि पूर्ण शहरावर भगवेची लाट. होय, आपण बोलतोय अहिल्यानगर मधल्या त्या चर्चेत प्रकरणाबद्दल, जिथे आमदार संग्राम जगताप, जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे नेते आहेत, त्यांच्या हिंदूचा सण हिंदूंच्या दुकानात खरेदी करा या वक्तव्यानंतर शहरात शेकडो दुकानावर भगवा झेंडा फडकवला गेला आहे. या घटनेमुळे केवळ शहराचं वातावरण तापलं नाही, तर राज्यभर या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूने लोकांनी याला हिंदुत्वाचं समर्थन म्हटलं, तर दुसऱ्या बाजूला काहींना धार्मिक भेदभावाला खतपाणी घालणारा इशारा मानलं. मग नक्की काय आहे तेच बघणार आहोत आजच्या व्हिडिओमधून. अजित पवारांनी त्यांना समज देखील दिली आहे. गेल्या काही दिवसापासून नगरमध्ये सणासुदीचं वातावरण तयार आहे. आधी नवरात्र, नंतर दसरा आणि आता दिवाळी आहे. त्यातच आता संग्राम जगताप यांनी हे वक्तव्य केल्यामुळे अहिल्यानगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. एका स्थानिक कार्यक्रमात संग्राम जगताप यांनी मंचावरून असं म्हटलं, हिंदूंचा सण आहे, तर हिंदूंची खरेदी देखील हिंदूंच्या दुकानातच करा. यांच्या मते आपले पैसे आपल्या समाजाला लोकांपर्यंत जावेत, हिंदू व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र वक्तव्य सोशल मीडियावर आल्यानंतर वाद निर्माण झाला. अनेकांनी याला धार्मिक विभागणीचं आव्हान म्हटलं, तर काहींना हिंदू एकतेचा आविष्कार म्हणून समर्थन दिलं. दुसऱ्याच दिवशी अहिल्यानगर शहरात शेकडो दुकानावर भगवा झेंडा फडकवण्यात आला. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वतः झेंडे लावले, तर काही ठिकाणी संघटनांनी प्रचार मोहीम राबवली. हिंदू सण, हिंदू खरेदी आणि भगवा सन्मान या घोषणावाक्यासह संपूर्ण बाजारपेठ भगवमय दिसू लागली. पण या मोहिमेनंतर समाजातील दुसऱ्या गटात नाराजी पसरली. काही व्यापाऱ्यांनी सांगितलं, की आम्ही सर्व धर्माचं ग्राहक सांभाळतो, असा फरक टाळणं योग्य आहे. या प्रकरणानंतर अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने तातडीनं बैठक घेतली. शहरात संवेदनशील असल्यामुळे अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं, कोणालाही झेंडा लावण्यात मनाई नाही, पण कोणावरही दबाव टाकू नये. दरम्यान राज्यातल्या विरोधी पक्षांनी जगताप यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटातील नेत्यांनी म्हटलं आहे, हे वक्तव्य राज्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तर जगताप यांनी स्वतःचा बचाव करत म्हटलं, मी कोणाचं वाईट करत नाही. माझं म्हणणं इतकंच आहे, की आपल्या समाजातील लोकांना समर्थन मिळावं. देशद्रोह नाही, तर स्वाभिमान आहे. हा वाद थांबला नाही, कारण अजित पवार स्वतः यात उतरले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गट चे नेते अजित पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी थेट संग्राम जगताप यांना बोलून घेतला आणि समज देखील दिली. पवार यांनी सांगितलं, की आपण सार्वजनिक पदावर आहोत. धर्माच्या आधारे समाजात विभागणी करणारी कोणतीही वक्तव्य करू नये. आपण सर्व समाज, सर्व धर्म याचं प्रतिनिधित्व करतोय. जगताप यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आणि सांगितलं, की त्यांचा हेतू धार्मिक द्वेष पसरवण्याचा नव्हता. माझ्या वक्तव्याचा अर्थ तोडून मोडून दाखवला गेला. मी हिंदू व्यापाऱ्यांना प्रोत्साहन द्यावं असं म्हटलं होतं, परंतु माझा हेतू इतरांना दुखावण्याचा नव्हता. या चर्चेनंतर अजित पवार यांनी माध्यमांसमोर सांगितलं, पक्ष सर्व धर्माचा सन्मान राखतो. जगताप यांनी पुढे भाषण करताना काळजी घ्यावी. या घटनेनंतर दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली म्हणजे सार्वजनिक पदावर असणाऱ्या नेत्यांची प्रत्येक वाक्य जबाबदारीनं वापरली पाहिजे, आणि दुसरी म्हणजे धर्माच्या नावाने निर्माण होणारा तणाव समाजातील ऐक्याला तडा देऊ शकतो. महाराष्ट्रात धर्म राजकारणाचं समीकरण अजूनही नाजूक आहे आणि प्रत्येक शब्दाला वजन असतं. त्यामुळं सर्वांनी जपून बोलायला पाहिजे. तर या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.